काही मुलं आली आणि त्यांनी तलवार त्याच्या गळ्याला लावून त्याला गाडीमध्ये माननीय ग्रामीण एसपी कुलकर्णी साहेबांना फोन केला, त्यांच्याकडून डीसीपी साहेबांचा नंबर घेतला, डीसीपी साहेबांशी चर्चा केली। पोलिसांचं विशेष अभिनंदन करेन की शरणू हांडे वाचलाय म्हणजे फक्त पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांनी कमी कालावधीमध्ये सर्व यंत्रणा फिरवून वेगवेगळी पथकं नेमून सीसीटीव्ही फुटेज चेक करणं असेल, भाड्यानं गाडी कुठून घेतली आहे त्याचं सर्च करणं असेल, जी गाडी भाड्यानं घेतलेली आहे त्याचं GPS जी सिस्टीम आहे त्याचं कमांड घेऊन नेमकी गाडी कुठं आहे याचा शोध घेणं असेल। त्यामुळं शरणू हांडेला रात्री 10 वाजता पोलिसांनी सुखरूपपणे ताब्यात घेतलेलं आहे। आता मला हे प्रकरण आपल्याला सांगायचं कारण की 2021 ला जेव्हा गोंगडी बैठका मी घेत होतो राज्यभर आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छोट्या छोट्या समाजाला एकत्र करणं, त्यांचे विषय समजून घेणं, अशा जवळपास 400-450 ठिकाणी बैठका घेतल्या होत्या आणि त्यातलाच भाग एक सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मी होतो गोंगडी बैठकाच्या निमित्तानं। त्या दिवशी सायंकाळी 6-6:30च्या दरम्यान माझ्या गाडीवरती दगड टाकला आणि दगड टाकला। तुम्ही सगळेजण नंतर मी गेस्ट हाऊसला जेव्हा आलो तेव्हा ती सगळी परिस्थिती महाराष्ट्राच्या समोर दाखवली होती आणि मग विरोधकांनी आमच्यावर टीका केली की बाबा आम्हीच काहीतरी पब्लिसिटीसाठी स्टंट केला असेल अमुक तमुक, आणि तासा दीड तासानंतर पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेतला। आता तो कोण आहे तर हा सुरवसे नावाचा, ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे, या पोरानं माझ्या गाडीवरती दगड टाकला। तेव्हा आमचं सरकार नव्हतं, पोलिसांना आम्ही तेव्हा विनंती करत होतो की बाबा तुम्ही 307चा गुन्हा दाखल करा, कारण दगड जो होता आणि तो डायरेक्ट मी ज्या सीटवरती बसतोय तिथं टाकला होता। आता हे महाराष्ट्रामध्ये गळा काढतायत की आमदारांच्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्या। अरे मी पण होतो ना विधान परिषदेचे सदस्य आणि माझ्या गाडीवरती भला मोठा दगड टाकला तर याचं 307चं कलम दाखल होणं आवश्यक होतं। बरं हे एका दोघाचं काम नाही। जेव्हा माझ्यावरती दगड टाकला गाडीवरती तेव्हा पाठीमागून एक पोरगा दाखवत होता, त्या पोराचं पण नाव यात निष्पन्न केलं नाही। जो मुलगा 40 फोन दिवसभरामध्ये माझ्या दौऱ्यामध्ये जी मुलं आहेत त्यांना फोन केला होता त्यामध्ये पण त्याचा तपास लागलेला नाही। तर माझी विनंती अशी आहे की बाबा याला दगड कोरोनामधला फोटो आहे, हे कधी घडलंय? माझ्या गाडीवरती दगड टाक। आता मास्क काय म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येतंय 2021 ला कोरोनाची परिस्थिती होती आणि तेव्हा हा यांचा आशीर्वाद घ्यायला गेला, यांनी कौतुक केलं, गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगड टाकला तर त्याचं कौतुक आहे। हा याचा मास्टर माइंड आहे या सगळ्या प्रकरणाचा। बरं हे मी म्हणत नाही, मी एक दुसरं प्रकरण तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणून मी या गोष्टीवरती हे बघा माझ्या गाडीवरती दगड टाकला का खांद्यावर हात टाकून, म्हणजे त्याला बक्षीस स्वरूपामध्ये सांगतो ना मी तुम्हाला। हे जे सगळे फोटो आहेत एकाच फॅमिलीतील लोकांशी कसं काय फोटो आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये?